नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. सध्या आपण फक्त बेसिक विषयावर चर्चा करतोय किंवा बेसिक व्हिडिओ बनवत आहे. ह्याच्यानंतर ना आपण टेक्निकल आणि फंडामेंटल्स पण बनवणार आहे. तत्पूर्वी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही शक्यतो जमल असं ह्या सगळ्या व्हिडिओ पाहून घ्या, ज्यांना शंका असेल त्यांनी, आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांना पण तुम्ही शेअर करत जावा, जेणेकरून त्यांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगतोयच. तर आज आपण पुन्हा एका छान विषयावर बोलणार आहोत. तर आजचा विषय असा असणार आहे आपला की व्हॉट इज FII, FDI अँड DII अँड देअर रोल इन इंडियन मार्केट. म्हणजे FII म्हणजे काय, FDI म्हणजे काय किंवा DII ह्याच्याबद्दल खूप चर्चा ऐकली जाते की आज मार्केट गेलं, FII बाईंग झाली, सेलिंग केलं, अचानक मार्केट 100 पॉईंट वाढलं, 200 पॉईंट पडली निफ्टी. हे का होतंय, असं कशामुळे होते? लोकांना शंका असते की नक्की काय आहे, काय फॅक्टर आहे ते. तर चला आपण आज ह्याच्या मागची स्ट्रॅटेजी बघू की नक्की हे असे कोण लोक आहेत की ज्यांच्यामुळे मार्केट एवढी मुवमेंट देत आहे की एवढं हलतंय, आणि त्यांचं आपल्या इंडियन मार्केटमध्ये एंट्री करायचं रिझन काय. तर चला आपण सुरुवात करू. पहिला आपला असं डिस्कस करणार आहोत की FII म्हणजे काय. त्यालाच आपण काय म्हणतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. तर काय आहे ते FII कोण आहे? तर ते इन्स्टिट्यूशन फ्रॉम फॉरेन कंट्रीज इन्व्हेस्टिंग इन इंडियन मार्केट्स आर FIIs. म्हणजे काय, तर भारताव्यतिरिक्त बाहेरच्या देशांमधून ह्या संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत. तर ते भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. काय करतायत? साहजिक आहे, प्रत्येकालाच पैसा पाहिजे. स्वतःच्या देशात तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलीच असते, तरी एक बिझनेस डायव्हर्सिफिकेशन किंवा इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशनच्या अंडर ते बाहेरच्या देशांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. आणि का, तर ते एक विकसनशील देशांमधून असतात किंवा जास्त नाही का मोठे मोठे काय म्हणतो आपण त्याला, पैसे असलेले फंड्स असतात. तर ते आपल्या भारतासारख्या देशांमध्ये काय घालतात, तर आपल्यासारख्या देशांची अर्थव्यवस्था खूप जोराने डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे आपला जे वृद्धीचा रेट असतो तो पण जास्तच असतो. त्यामुळे त्यांच्या देशाशी कम्पेअर करता आपल्यातून त्यांना थोडं जास्त रिटर्न्स मिळतात. त्यामुळे ते भारतासारख्या देशांना किंवा मोस्ट प्रोबॅबली वर्ल्डमध्ये इंडियाला लोक जास्त करून चूज करतात, जे FIIs असतात ते. आता काय, तर इन्व्हेस्ट इन डायरेक्ट सेकंडरी मार्केट. ते काय करतायत, तर डायरेक्ट सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत. म्हणजे गव्हर्नमेंटने त्यांना परमिशन दिली की तुम्ही डायरेक्ट सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. FIIs कॅन इन्व्हेस्ट इन इक्विटी, स्टॉक अँड इंडेक्स डेरिव्हेटिव्ह अँड डेब्ट. बघा, ते कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकतात, तर इक्विटी स्टॉक्समध्ये, स्टॉक अँड इंडेक्सच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुठले तर फ्युचर्स आहेत, ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये पण ते इन्व्हेस्ट करतात. आणि जे बाकीचे डेब्ट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये पण. FII इज डायरेक्टेड बाय SEBI, RBI अँड रिलेटेड कंपनीज. म्हणजे काय, तर ते ज्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणार त्या कंपनीचे त्यांना रूल्स रेग्युलेशन्स असतात, प्लस RBI आणि आपलं SEBI त्यांना रूल्स घालून देतात, ते त्यांना फॉलो करावे लागतात. करंटली देर आर मोर दॅन 1500 प्लस FIIs रजिस्टर्ड टू SEBI. म्हणजे SEBIला 1500 पेक्षा जास्त FIIs रजिस्टर आहेत ऑल ओव्हर वर्ल्डमधून. पण छोटे मोठे गुंतवणूकदार असतील ते, म्हणजे त्यांच्यामध्ये पण छोट्या असतात संस्था, काय काय मोठ्या असतात ज्यांचं नेटवर्क जास्त असतं की ज्याच्यामुळे ते जास्त इम्पॅक्ट पाडू शकतात. तर FII कंपनी कॅन बाय शेअर्स ऑफ लेस दॅन 10% ऑफ एनी लिस्टेड पब्लिक कंपनी. म्हणजे काय, तर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या कंपनीचे 10% कमी इन्व्हेस्टमेंट असती ती FIIs अंडर येते. आणि जर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त करायची तर तो ऑप्शन पुढे मी सांगणारच आहे. तर लक्षात ठेवा, जे FIIs असतात ते काय करणार आहेत, तर त्याच्या अंडर फक्त ते 10% म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स आहे, म्हणजे जे नंबर्स असतील टोटल, तर त्यातले फक्त जास्तीत जास्त किती घेऊ शकतात, ते 10%च. कुठल्याही कंपनीच्या टोटल शेअर्सच्या संख्येच्या फक्त त्यांना 10%च घ्यायला येतात. त्याच्यापेक्षा जास्त करायचे असेल तर दुसरा ऑप्शन असतो त्यांना. तर लक्षात ठेवा, FIIsला लिमिट किती असतं, 10% पेक्षा कमी. आणि ते काय करू शकतात, तर शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यांना कुठलंही बंधन नाही, ते कधीही पैसे इन्व्हेस्ट करू शकतात आणि कधीही काढून घेऊ शकतात. आता ह्या संस्था कुठल्या कुठल्या आहेत, तर मी काही चांगल्या नावाजलेल्या संस्थांची नावं सांगतो. CLSA एक आहे, CITI एक आहे, जेफ्री आहे, मॉर्गन स्टेनले, एक पेन्शन फंड ऑफ इंग्लंड, युरोपियन फंड्स असतात. अशा खूप साऱ्या नावाजलेल्या संस्था आहेत की ज्या भारतामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात आणि ह्या संस्था प्रॉफिटमध्येच एक्झिट होतात. का तर त्यांच्याकडे वेल स्टडी असतो सगळ्याचा आणि त्यांच्याकडे तो प्रॉपर सेटअप असतो की ते विदाऊट स्टडी कुठल्याच स्टॉकमध्ये एंट्री करणार नाहीत. त्यांचा फुल स्टडी असतो, त्यांचे टोटल टीम्स असतात तयार झालेल्या आणि बॉटमला एंट्री आणि टॉपला एक्झिट ह्याचं टेक्निक त्यांना माहीत असतं, म्हणजे आपल्याला माहीत नसतं. आणि आपण सैरावैरा धावतो, या पायजनं बाईंग केलं कधी पडा किंवा त्यांनी मार्केट पाडलं आपला लॉस होतो, आपण लॉस होतो, पण ॲक्च्युली हे प्रॉफिट घेऊन जात असतात. तर ते कुठं पाहायचं, कुठं या पाहिजे वगैरे, मी एक लिंक दिली आहे खाली ह्या व्हिडिओच्या नंतर जी एक लिंक राहील बघा, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की FIIs कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री करतायत, कुठल्या स्टॉकमधून एक्झिट होत आहेत. त्याच्यावरून तुम्ही लॉंग जायचं का शॉर्ट जायचं हे ठरवू शकता ॲज पर युअर ओन डिसिजन किंवा ओन स्टडी म्हणू शकतो आपण. आता त्याच्यानंतर ना बघू FDI म्हणजे काय. जसं FIIs असतं तसंच FDI म्हणून पण आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. हे दोन्ही पण फॉरेनशी रिलेटेड, म्हणून FII अँड FDI. आता हे FDI बद्दल आधी सांगतो. FDI म्हणजेच काय, FDI इन्व्हेस्टमेंट इन डायरेक्ट कंपनीज ऑर सबसिडरीज. म्हणजे जी FDI असतं ते डायरेक्ट सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतं का, तर नाही. तर ते कुठं करतंय, डायरेक्ट कंपनीजमध्ये किंवा त्यांच्या जे सबसिडरीज असतात, म्हणजे काय उपकंपन्या असतात, त्यांच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. FDI कंपनी किंवा FDI can buy shares of more than 10% to the specified limit by Government of India for any listed public company in India. म्हणजे काय, तर FDI जे असतं ते किती, 10% जास्त कुठल्याही कंपनीचे जे टोटल शेअर्स आहेत त्याच्यामध्ये 10% जर तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची तर ती FDI थ्रूच होते. गव्हर्नमेंट वेळची वेळी FDIला परमिशन देत असतं की कुठल्या सेक्टरमध्ये किती करायची किंवा कुठल्या कंपनीत किती करायची. गव्हर्नमेंट सेक्टरनुसार पॉलिसी डिसाईड करतं. आणि त्यामुळेच बघा कधी कधी आपण ऐकतो FDIचं लिमिट वाढलं, मार्केट बूम झालं. केव्हा गेल्या वर्षी एक न्यूज आली ती, HDFCमध्ये गव्हर्नमेंटनं त्यांचं FDIचं लिमिट वाढवलं. त्यामुळे त्याचा अर्थ काय झाला की बाहेरचा पैसा त्या कंपनीत अजून इन्व्हेस्ट करू शकतात. साहजिकही बुलिश असतं आणि त्यामुळे काय होतात, लोक जास्त त्याच्याकडे ओढली जातात आणि त्यामुळे तो साहजिकच त्या शेअरची प्राईस वाढायला लागते. FDI इन्व्हेस्टमेंट फॉर लॉंग टर्म पर्पज. FDIची इन्व्हेस्टमेंट कशी असते, लॉंग टर्म पर्पज असते. जसेच की FTUगत नसतं की शॉर्ट टर्मला काढून घेऊ शकतात. FDIs वाले फक्त शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते लॉंग टर्मला ठेवतात. आता काही FDIचे एक्झाम्पल देतो. FDI थ्रू काय होतं की त्या कंपन्या आपल्या इंडियन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत किंवा त्यांच्याबरोबर टायअप्स करतायत, त्यांचे भागीदारी घेत आहेत आणि बिझनेस डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यामुळे. आता काय काय कंपन्या सांगतो, जसं की ॲमेझॉन ही FDI अंतर्गत इंडियामध्ये आलेली. वॉलमार्ट, आता आपण पाहिलं की वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टचं टायअप झालं, ही FDI मार्फत आली. जसं ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये त्यांनी काय परमिशन दिली असेल की 50% तुम्ही FDI इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग त्यानुसार त्या फॉरेनच्या कंपनी इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतात. भारती एक्सा ऐकलं असेल तुम्ही, इन्शुरन्स कंपनी. भारती इंडियन आहे, एक्सा बाहेरची, मग ह्या दोघांनी म्हणून भारती एक्सा झालं. टाटा डोकोमो, टाटा इंडियन, डोकोमो जापनीज कंपनी, ह्यांना स्वतः दोघांनी एकत्र कंपनी काढली, त्याचं नाव झालं टाटा डोकोमो. हे असं असतं. मारुती सुझुकी. हे का करतात FDI, तर गव्हर्नमेंट का परमिशन देतं, तर आपल्या देशामध्ये बाहेरचा पैसा यावा, जेणेकरून आपल्या कंपन्यांना अजून पाठबळ मिळेल आणि प्लस टेक्नॉलॉजी पण मिळते, जेणेकरून जागतिक टेक्नॉलॉजीमुळे काय होईल, आपली इंडस्ट्री पण वाढेल आणि कंपन्यांना पण जागतिक स्तरावर नाव मिळेल. हा ह्याच्या मागचा हेतू असतो आणि ह्याच्यामुळेच आपलं मार्केट वाढलं जातं. साहजिक आहे ना, बाहेरची लोक येणार, ती इन्व्हेस्ट करणार, ते प्रॉफिटसाठीच करत असणार, चांगल्या कंपन्यांमध्ये घालणार, टेक्नॉलॉजी आणणार, त्यांचे शेअर्स वर जातील. ते शेअर्स आपण शोधले पाहिजे की कुठे FDI होते, कुठल्या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, किती FIIची इन्व्हेस्टमेंट केली. तर हे जेव्हा आपल्याला समजेल त्यावेळी आपण खऱ्या मार्के एक फंडामेंटल स्टडी जर केला तर ह्याचा पण आपल्याला फायदा होतो. किंवा कुठल्या कंपनीमध्ये फॉरेनची इन्व्हेस्ट वाढते, FIIची इन्व्हेस्ट वाढते, हे जर आपल्याला कळलं तर तुम्ही साहजिकच चांगले शेअर्स निवडू शकता किंवा तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतील. आता एक मी वेबसाईट आहे ती लिंकमध्ये नक्की बघा, की त्याच्यात क्लिक केलं की तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये मागच्या 3 महिन्यात की FIIची एंट्री झाली किंवा एक्झिट झाली, हे त्याच्यामधून कळायला मदत होईल तुम्हाला. समजलं. FII आणि FDI हे दोन्ही फॉरेनशी निगडीत आहेत आणि हे सगळे इंडियन मार्केटमध्ये करतात, त्यांना स्पेसिफिक लिमिट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघू आपण DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता हे कोण आहेत, तर इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया इन्व्हेस्टिंग इन इंडियन मार्केट्स आर DII. म्हणजे ह्या भारतीय वित्त संस्था आहेत की ज्यांचे वित्त म्हणजे काय, त्यांच्याकडे म्हणजे काय म्हणतो, पैसा असतो त्यांच्याकडे की तो
इंडियन मार्केटमध्येच गुंतवायचा, त्यालाच आपण डोमेस्टिक म्हणतो. आणि D2s मोस्टली बाय इन इक्विटी, नॉट अलाउड टू शॉर्ट सेल. आता ह्यांना एक गव्हर्नमेंटनं रूल घातला आहे की ज्या भारतीय संस्था आहेत इन्व्हेस्ट करणाऱ्या, जसं FI करती किंवा FDI थ्रू पैसे येत आहेत, तर हे कसं प्रत्येकांना सगळं करायचं. म्हणजे इक्विटीत बाय करू शकतात, ते डेरिव्हेटिव्स घेऊ शकतात, शॉर्ट सेल करू शकतात. तसं आपल्या DIsला परमिशन नाही. ते फक्त इक्विटी बायच करू शकतात सेकंडरी मार्केटमध्ये. शॉर्ट सेल नॉट अलाउड आणि डेरिव्हेटिव्स पण नॉट अलाउड आहे त्यांना. आता ह्या संस्था कोण आहेत बघा, फेमस सांगतो मी, अशा खूप आहेत आपल्यात. पण LIC आहेत, HDFC म्युच्युअल फंड आहेत, जो आता नवीन आलेले AMC म्हणतो, HDFC AMC, ICICI म्युच्युअल फंड आहे, कोटक आहे. तर ह्या सगळ्या अजून कित्येक आहेत असे, जेवढे नावं घेईल तेवढी समजेल, किंवा तुम्ही पण नावं ऐकली असतील की ज्या इन्शुरन्स कंपन्या वगैरे असतात, ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात का, तर त्यांना रिटर्न्स हवे होतात चांगले. आणि ॲक्च्युली ते कशाच्या जोरावर रिटर्न्स येतात, तर हे मार्केटमध्ये पैसे घालून ते दुप्पट तिप्पट करतात, किंवा त्यांचे टार्गेट ठरलेले असतात आणि त्याच्यानुसारच ते आपल्याला रिटर्न्स देत असतात. तर हा सगळा पैसा कुठे जातोय, मार्केटमध्ये. D2 इन्व्हेस्ट करते म्हणजे काय करते, तर इंडियन मार्केटमध्ये पैसे घालतात किंवा इंडियन शेअर्समध्ये पैसे घालतात. आता हे प्रॉफिटमध्येच का निघतात, तर ह्यांचा वेल स्टडी असतो. ह्यांना माहिती असतं की आपल्याला कुठे एंट्री केली पाहिजे, कुठे एक्झिट केली पाहिजे. हे आपल्या सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं, कारण आपला तेवढा स्टडी नसतो. आपण कोणी सांगाल त्याच्या मागे पळत राहतो. तर आपल्याला पण शिकलं पाहिजे की आपण कुठे एंट्री घ्यायची आणि कुठे एक्झिट घ्यायची. ती समजलं. FII, FDI अँड DI. आता आपण त्यांचा डिफरन्स बघू. एक थोडक्यात सांगतो मी संक्षिप्तमध्ये. FDI, FII आणि DI. FDI म्हणजे समजले तुम्हाला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जी इन्व्हेस्टमेंट थ्रू येते इंडियामध्ये, म्हणजे डायरेक्ट सेकंडरी मार्केटमध्ये येत नाही. तर त्यांना काय करावं लागतात, कंपनीमध्ये हिस्सेदारी घ्यायला लागते, डायरेक्ट स्टेक्स घ्यायला लागतात. FII काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आणि DI काय, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता FDI मध्ये काय बघा, बाय शेअर्स मोर दॅन 10% टू गव्हर्नमेंट लिमिट फॉर दॅट सेक्टर ऑर इंडस्ट्री. म्हणजे FDI थ्रू जर इन्व्हेस्टमेंट येते, तर ती त्या कंपनीच्या टोटल जे शेअर्स असतील तर त्याच्या 10% जास्त जर इन्व्हेस्टमेंट आहे, तर ती कशा थ्रू येणार आहे, FDI थ्रू. आणि ती जर गव्हर्नमेंटने लिमिट दिले 50%, तर ते 50% करू शकतात. गव्हर्नमेंटने लिमिट दिले 70%, तर ते 70% करू शकतात, ॲज पर गव्हर्नमेंट पॉलिसी. पण मिनिमम 10%च्या पुढेच असणार आहे त्यांचे. FIचं लिमिट काय आहे, तर 10%पेक्षा कमी. FI इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे त्यांची, ज्या कंपनीचे टोटल जेवढे शेअर्स आहेत त्याच्या 10%पेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट आहे, तर ते FIच करू शकतात. जास्त करायची तर तुम्ही FDI थ्रू या इंडियामध्ये. म्हणजे पॉलिसी वेगवेगळ्या असतात, रूल्स वेगवेगळे असतात, म्हणून ते FI आणि FDI वेगवेगळे केले. आता DI काय, बाय शेअर लिमिट इज ॲज पर देअर ओन रिसर्च अँड कंपनी रूल्स. ओके, म्हणजे काय, आता हे जस्ट मी सांगितलं. तर DIच काय करतात, ह्यांना ॲक्च्युली इंडियामध्ये ते स्वतः ठरवतात की कुठल्या ह्याच्यामध्ये किती एंट्री घ्यायची किंवा आपल्याला कुठे एक्झिट घ्यायची. आणि त्यांची पॉलिसी पण ठरलेली असते ॲक्च्युली. जर कंपनी जेवढी उपलब्ध करून देईल तेवढे ते स्टेक्स घेत असतात त्यांच्या रिसर्चनुसार आणि गव्हर्नमेंट पॉलिसीनुसार. आता FDI काय करते, तर ओनली लॉंग टर्मसाठी असते. हा मुद्दा लक्षात ठेवा. FDI ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्यावेळी ते 5 वर्ष 10 वर्ष असे करार केले जातात कॉर्पोरेशनची कंपनीबरोबर, आणि त्याच्या थ्रू ते एंट्री केली जाते इंडियन मार्केटमध्ये. ते असं नाही होणार की FDI इन्व्हेस्टमेंट आले 3 महिन्याने पैसे काढून घेतले, असं होत नाही. FDI ही लॉंग टर्मसाठीच येते. मग तो काळ वगैरे ते कंपनीच्या ॲग्रीमेंटनुसार ठरलं जातं की आपण किती वर्ष ह्या कंपनीबरोबर करार करायचा. की जशी आता मी आधी नावं घेतली FDIच्या अंदर, की त्या खूप दिवसापासून चालू आहेत. मारुती सुझुकी सारख्या झाल्या, ह्या कंपन्या जुन्या आहेत, ह्यांनी ॲक्च्युली चालू ठेवलं. त्यामुळे टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आली आणि बघितलं मारुतीला पण फायदा झाला आणि सुझुकीला पण फायदा झाला. आता FIच काहीतरी शॉर्ट टर्म ऑर लॉंग टर्म ॲज पर देअर ओन. म्हणजे काय, तर ते ठरवू शकतात की शॉर्ट टर्म राहायचं का लॉंग टर्म राहायचं. त्यांना जर एखादी कंपनी शॉर्ट टर्म गेन करून घ्यायचं आहे, शॉर्ट टर्म करू शकतात. लॉंग टर्म करायचं तर लॉंग टर्म करू शकतात. त्यांना लिमिट नाही किंवा कुठलं बंधन नाही की तुम्ही किती दिवस राहिलं पाहिजे. DIsला काय, शॉर्ट टर्म और लॉंग टर्म ते दोन्ही करू शकतात. का, तर ते फक्त कळेल आता का ते त्यांना का दिलं असं दोन्हीमध्ये, तर ते फक्त इक्विटीतच बाय करतात. आता काय दिलं FDI बघा, दे कॅन होल्ड ओनली इक्विटी. इक्विटी म्हणजे काय, तर FDIला फक्त इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे जर कुठल्याही कंपनीचे 100% जेवढी भागीदारी, त्यातल्या जर समजा त्यांनी 30% घेतली, तर ते 30% भागीदारी ते असं विक करू शकत नाही. तर त्यांना ते शेअर्स त्यांच्याकडे होल्ड ठेवावे लागतात. जेवढ्या वर्ष त्यांची भागीदारी राहील तेवढ्या वर्ष. FIचं काय, दे कॅन बाय इक्विटी स्टॉक अँड इंडेक्स फ्युचर अँड ऑप्शन्स. आता ह्यांना खूप छान गव्हर्नमेंटनं
सोयी दिली की तुम्ही कशातही ट्रेडिंग करू शकता, ज्याच्यामुळेच आपण बघतो आपलं मार्केट अचानक इंडेक्स वाढतो, इंडेक्स पडतो, ओपन इंटरेस्ट वाढतोय, ओपन इंटरेस्ट कमी होतोय, किंवा शॉर्ट सेल झालं, मार्केट अचानक कोसळलं. त्याचं रिझन काय, तर हे की एफआयजला परमिशन आहे, त्यामुळे ते त्यांच्या स्टडीनुसार मार्केट तेवढं मुवमेंट देत असतात. DIIs काय, ते कॅन ओनली बाय इक्विटी. DIIs फक्त इक्विटी बाय करू शकतात, ते शॉर्ट सेलही करू शकत नाहीत, ते डेरिव्हेटिव्हजमध्ये पण ट्रेडिंग करू शकत नाहीत. आता एक्झाम्पल्स काय FDIची, ॲमेझॉन, वॉलमार्ट, भारती एक्सा, टाटा डोकोमो, मारुती सुझुकी. FIs कुठले, युरोपियन ग्रोथ फंड, ऑफेनहायमर, फ्रँकलिन टेम्पलिन. D2s कुठले कुठले, LIC, HDFC म्युच्युअल फंड आहे, ICICI आहे, कोटक महिंद्रा आहे, किंवा कोटक महिंद्राचा म्युच्युअल फंड्स आहेत त्यांचे. ते हे समजलं डिफरन्स. आता आपण बघू याचे इम्पॅक्ट काय, शेअर मार्केटवर इम्पॅक्ट काय होता याचा. FIची इन्व्हेस्टमेंट होती, FDIची होती, ह्यांचा भारतीय बाजारावर काय परिणाम होतो शेअर मार्केटवर. तर ड्यू टू FDI इंडियन कंपनीज गेट मोर फंड, टेक्नॉलॉजीज, ग्लोबल स्कोप, क्रिएट मोर जॉब्स विच ऑल हेल्प्स फॉर GDP आणि इंडस्ट्रियल ग्रोथ. ह्याचा फायदा काय होतोय, पैसा जास्त मिळतोय कंपन्यांना बाहेरचा, टेक्नॉलॉजी पण येते त्याच्याबरोबर, ग्लोबल स्कोप येतो, म्हणजे त्या कंपनीला साहजिकच जगामध्ये काम करू शकते, त्याच्यामुळे साहजिक देशातलं जॉब वाढतील कंपन्या वाढल्यानंतर ना, साहजिकच फायदा त्याचा आपल्या GDPला होतोय आणि इंडस्ट्रियल ग्रोथ पण वाढते. ड्यू टू FII अँड DII मोर मनी कम्स इन मार्केट शेअर्स अँड इंडेक्स रायझेस फास्ट. म्हणजे काय साहजिक आहे, FIIची आणि DIIची जर इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये येते, जसं आपण पाहतोय की गेल्या 5-6 वर्षापासून मार्केट एकदम बूममध्ये किंवा 2 वर्षापासून बूममध्ये का, तर त्यांना भारतीय बाजारात विश्वास आहे की ह्या देशामध्ये आपल्याला खूप चांगले चांगले रिटर्न्स मिळणार आहेत आणि ही अर्थव्यवस्था अशीच वाढत राहणार आहे, का तर आपलं स्टेबल आहे सगळ्या देशामध्ये, बँकिंग व्यवस्था स्टेबल आहे वगैरे, त्यांना जगाला विश्वास आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट येते आणि वाढत राहणार आहे. ह्याचा फायदा साहजिकच आपले मार्केट्स रेज होत राहणार आहेत. आपण फायदा काय करायचा आहे, तर आपण हे निवडलं पाहिजे की आता आपल्याला कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री करायची आणि कुठून एक्झिट करायची. इन्क्रीजिंग FII इन्व्हेस्टमेंट इज गुड साइन ऑफ रायझिंग अँड स्टेबल इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड, इकॉनॉमी इन द वर्ल्ड. आता सांगितल्यामुळे ज्या देशामध्ये FIIची इन्व्हेस्टमेंट वाढती, FDIची इन्व्हेस्टमेंट वाढती, तर साहजिक आहे की आपली इकॉनॉमी वाढते आणि आपण समजून जायचं की लॉंग टर्मला जर आपण इन्व्हेस्ट करतोय तर आपल्याला नक्कीच चांगले शेअर घेतले तर खूप चांगले रिटर्न्स भेटतील. इन्क्रीजिंग DI इन्व्हेस्टमेंट इज अ साइन ऑफ पीपल्स मेकिंग मोर मनी, मोर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स अँड अदर फायनान्शियल स्कीम्स. म्हणजे काय, DIs थ्रू जर इन्व्हेस्टमेंट वाढते, आता बघितलं आपण गेल्या 4 वर्षात माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मी असं रिडिंग करतोय की DIची इन्व्हेस्टमेंट वाढते, म्हणजे म्युच्युअल फंड्स आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, किंवा आणखी काय का वाढते, तर लोकांचा इन्व्हेस्टमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. लोक जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लागलेत किंवा जास्त पॉलिसी घ्यायला लागले, त्याच्यामुळे काय होतंय, तो पैसा बाजारात येतोय, त्याच्यामुळे काय होतं, आपले बाजार नवीन नवीन उच्चांक रोज गाठतोय आणि हे असंच चालू राहणार आहे, कारण आत्ताशी जागरूकता वाढली, अजून खूप सारा पैसा यायचा आहे, त्याच्यामुळे साहजिकच मार्केटला खूप म्हणजे आपण जेवढे चांगले जर स्टॉक निवडले तर तुम्ही विचारही करणार नाही एवढे चांगले रिटर्न्स भेटतील. तरी ही व्हिडिओ संपलेली आहे. FDI, FI आणि DIचा डिफरन्स सांगितला आहे, त्यांचे भारतीय बाजार उपयोग आहे, ह्याच्यामुळेच आपले शेअर मार्केट मुवमेंट देत असतं. नक्कीच काय शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, माझा नंबर आहे त्याच्यावर विचारू शकता, आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना आणि शेअर करा. धन्यवाद.